रूममध्ये निघून गेला होता. निशीला भीती वाटत होती म्हणून ती लगेच रूममध्ये गेलीच नाही. काही वेळ ती गार्डनमध्येच बसली होती. खरंच अनुराग तयार होईल यायला की नाही येणार असे अनेक प्रश्न होते तिच्या मनात, पण तिचा भाईसाहेबांवर विश्वास होता. त्याच विश्वासावर तर तिने लग्न केलं होतं. माहीत नाही कधी यांना माझं प्रेम दिसेल. मला असं जबरदस्ती त्यांच्यासोबत कुठेही जायचं नाहीये. पण भाईसाहेबांना नाही पण बोलता येणार नाही. मुलींची किती स्वप्न असतात ना. बघू जे होईल ते होईल. ती विचार करत बाहेर बसली होती. अनुराग ही बाल्कनीमध्ये रागात इकडून तिकडून फेऱ्या मारत होता. यार दादू पण ना काहीही करतात. मला साधं विचारलं पण नाही आणि हिला काय निघाली लगेच फिरायला. काही अक्कल नाही म्हणून नाही. पण दादूला आता नाही पण बोलता येणार नाही यार. काय कटकट आहे ही. तोही असाच विचार करत होता आणि अचानक त्याचा मोबाईल ब्लिंक झाला. त्याने चेक केलं तर भाईसाहेबांनी ट्रिपची सगळी डिटेल सेंड केली होती. त्याने नाही अशी मान हलवली. त्याने मोबाईलमध्ये टाईम बघितला तर 12 वाजून गेले होते. इतका वेळ झाला हे त्याला समजलंच नाही आणि तेवढ्यात त्याचं लक्ष खाली गार्डनमध्ये गेलं. तिथे निशी बसलेली दिसली. इतका वेळ झाला आहे आणि ही का बाहेर बसली आहे? काहीतरी कारण शोधून काढते ही आणि असं काहीतरी करते की दादू मला ओरडत बसतील. इतक्या थंडीचं बाहेर बसायची गरज आहे का? तो तणतणत खाली गार्डनमध्ये गेला. तो आला तरी तिचे लक्ष नव्हतं. आता काय रात्रभर इथे बसून राहणार आहे का? आधीच खूप थंडी पडली आहे. चला आत. आजारी पडली तर दादू मला कच्चं खाईल. तसंही तुला तेच हवं असतं. उठ लवकर. हो. ती निमूटपणे आत निघून गेली. त्याला थोडं आश्चर्य वाटलं. ही काहीही न बोलता न भांडता कशी काय निघून गेली? नाहीतर बघावं तेव्हा गुंडी बनून मला त्रास देत असते. काय अजीब पोरगी आहे. तो ही बडबड करत तिच्या मागे रूममध्ये निघून गेला. तिच्या विचारात तो चक्क त्याचा राग विसरला होता आणि तिच्या वागण्याचा विचार करत होता. तो रूममध्ये आला तेव्हा निशी सोफ्यावर झोपून गेली होती. खरंच अजीब आहे ही. आता गार्डनमध्ये बसली होती आणि आता झोपली पण. वा. तोही झोपायला गेला. त्याला झोप काही लागत नव्हती. बराच वेळ जागा होता. उशिराने त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी निशी उठून रेडी झाली तर आपले साहेब झोपून होते. निशीला थोडं आश्चर्य वाटलं. हे हिटलर बाबा झोपून कसे राहिले? सकाळी उठून पाहिलं तर जिमला जातात आणि आपली निशी ती तर काल रात्रीचं सगळं टेन्शन विसरून गेली होती. रात गई बात गई. त्यामुळे तिला त्याची खोड काढण्याची हुक्की आली. ती हळूच त्याच्या जवळ गेली आणि शेजारच्या ग्लासमधलं पाणी त्याच्या चेहऱ्यावर शिंपडलं. अनुराग बिचारा खडबडून जागा झाला. "अगं ये मूर्ख मुली, तुला काही डोकं वगैरे आहे की नाही? का टाकलं माझ्या अंगावर पाणी?" तो इतका चिडला होता आणि दात काढून हसत होती. "आधी तुझं हे हसणं बंद कर बावळट. मला काल रात्री वाटलं की सुधारली, पण नाही. तू आहे तशीच आहे, मूर्ख." आणि तो पुढे काही बोलणार त्याआधीच ती एकदम त्याच्या जवळ गेली. त्यामुळे त्याचे ते शब्द घशातच राहिले. ती खोलवर त्याच्या डोळ्यात बघत होती. कुठेतरी तिच्याप्रती प्रेम असेल. तो काही क्षण तिच्या डोळ्यात हरवला होता, पण लगेच भानावर आले आपले खडूस हिटलर. जरा म्हणून रोमॅन्टिक नाही. काय करावं लागेल आपल्याला निशी? सरक बाजूला. आवरू दे मला. ऑफिसला जायचं आहे. एकतर तुझ्यामुळे आज उशिरा उठलो आणि जिम पण नाही झाली. अरे मी काय केलं? मी बोलले का तुम्हाला उशिरा झोपा? माझा काय दोष? विनाकारण मला ओरडू नका. तुझा दोष नाही तर मग कोणाचा आहे? तूच तयार झाली ना ट्रिपला यायला आणि उशिरापर्यंत गार्डनमध्ये कोण बसलं होतं काल? आणि म्हणे माझी काय चूक आणि माझा काय दोष? पण मी हो बोलले कारण तिला त्याने काहीच बोलूच दिलं नाही. चूप, एकदम चूप. सकाळी सकाळी माझं डोकं आऊट नको करू हां. आणि हो 2 दिवस आहेत तुझ्याकडे. ट्रिपची तयारी करून घे. जायचं आहे 2 दिवसांनी. असं बोलून तो रागात फ्रेश व्हायला गेला. निशीचं बोलणं अर्धच राहिलं. तिला तरी कुठे त्याच्यासोबत असं जबरदस्तीने जायचं होतं. तिला तर त्याचा क्वालिटी टाईम खूप छान स्पेंड करायचा होता. जेव्हापासून तो तिचं बायको म्हणून स्वीकार करेल, तेव्हा तिला हे नातं जबरदस्ती लावायचं नव्हतं. पण तिला खात्री होती की ती तिच्या प्रेमाने त्याला नक्की जिंकेल. ती त्याच्यामुळे थोडी नाराज झाली खरी, पण आता तिला सवय झाली होती म्हणून तिने जास्त विचार न करता आवरायला घेतलं. ऑफिसला सुट्टी घेतली. अनुराग आवरून ऑफिसला निघून गेला. निशीने तिची सगळी तयारी करून ठेवली होती, पण अनुरागला मात्र अजूनही तिच्यासोबत जायची इच्छा नव्हती. त्यामुळे तो तिकडे काहीतरी काम निघेल का असं बघत होता आणि त्याच्या सुदैवाने एक काम भेटलं. तसंही त्याला हॉटेल बिझनेसमध्ये रस होता. त्याच्या संबंधिताने काम काढलं आणि त्याच्या तिकडच्या एका फ्रेंडला सांगून मीटिंग वगैरे फिक्स्ड केल्या. पण हे सगळं आपल्या निशीला काही माहिती नव्हतं.
ती याच विचारात होती, की त्या निमित्ताने अजून अनुरागला ओळखता येईल, त्याला अजून जास्त जाणून घेता येईल. त्यामुळे ती थोडी का होईना पण खुश होती. पण शेवटी आपल्या निशीचं नशीब, तिला काय माहिती अनुराग तिकडे तिच्यापासून दूर जाण्याची सगळी सोय करून ठेवत होता. बघू आता पुढे काय होतं. बघता-बघता 2 दिवस निघून गेले आणि त्यांचा बालीला जायचा दिवस उजडला. सकाळी अनुराग नेहमीप्रमाणे आवरून ऑफिसला निघाला. तेव्हा निशीने त्याला अडवलं. "अहो, कुठे चालला तुम्ही? आपल्याला बालीला जायचं आहे ना आज मग? तुला खूपच घाई झाली आहे गं जायची." "आता तर काही शंकाच नाही. तूच दादूला सांगितलं असणार." "अहो, तसं नाही म्हणजे मला त्याच्या अशा खोचक बोलण्याने ती खूपच दुखावली होती." तिचा कंठ दाटून आला होता. त्यामुळे बोलताना शब्द अडकत होते. "काय ते? मी पण शांतच बसू तू." आता मात्र तिचे डोळे भरून आले. "अहो, मला तसं नव्हतं बोलायचं. मला काहीच माहिती नाहीये. कधी जायचं आहे? नियोजन काय आहे? काहीच माहिती नाही. बाबांनी मला फक्त तिकडचे हॉटेलचे बुक केलेले तिकीट दिले आहे म्हणून विचारलं. सॉरी, परत नाही विचारणार. मी जाते खाली. आजींना मदत करते. ऑफिसला सुट्टी घेतली आहे मी." ती खाली जायला निघाली तर अनुरागने थांबवलं. "थांब. जाशील अशी तोंड फाडून खाली आणि मलाच परत दादू बोलेल. मी ऑफिसला जातो आहे कारण आपल्याला रात्री 12ला निघायचं आहे. सो मी डायरेक्ट एअरपोर्टवर येईल. तू ये तुझं तू." असं बोलून तो तिच्या आधी निघून गेला. तो गेला तसा हिने दाबून ठेवलेला हुंदका अनावर झाला. अश्रू गळत होते. काय करू मी? म्हणजे हे नीट बोलतील माझ्याशी. कितीही प्रयत्न केले तरी स्वतःला नाही आवरू शकत. खूप लागतात यांचे शब्द. त्यांना आपलंसं करण्याचे सगळे प्रयत्न केले मी. पण काय करू आता? हे साधं नीट बोलतही नाहीत. काय होणार आहे बाळा? देव जाणे. काही वेळा ती बोसून राहिली आणि फ्रेश होऊन तिने तिच्या बाबांना कॉल केला. "हॅलो बाबा, कसे आहात?" "मी मस्त. तू कशी आहेस बाळा? खूप दिवसांनी फोन केलास." "मी पण मजेत आहे बाबा." "हो, कामात असते ना. ऑफिस, घर सगळं बघावं लागतं. आणि आज मी जे काही दिवस बालीला चाललो आहे फिरायला म्हणून कॉल केला. आज रात्रीच निघतो आहे." "अरे वाह! छान. सांभाळून जा. मस्त मजा करा. अनुराग आहेत म्हणजे तुझी काळजी घ्यायला. त्यामुळे मला काही चिंता नाही. तू इथली काळजी करू नको." "हो बाबा, तिकडून आले की येईल मी घरी. आईची काळजी घ्या आणि तुमचीही काळजी घ्या. ठेवू?" "हो, हो. सांभाळून जा बाळा." हो बाबांशी बोलून खाली निघून आली. "काय निशिताबाई, झाली का सगळी तयारी?" "हो बाबा." "हं, बिट्टू कधी येणार आहेत ऑफिसमधून? आज जायचं नव्हतं त्यांना ऑफिसला? लवकर यायला सांगितलं ना त्यांना?" "हो सुनबाई, बिट्टू ऑफिसला गेले आहेत. मला का नाही सांगितलं? मी थांबवलं असतं ना त्यांना." त्या थोड्या अनुरागवर चिडल्याच. "आजी, बाबा नव्हतेच जाणार हे, पण खूप महत्त्वाचं काम आलं त्यामुळे जावं लागलं आणि रात्री 12 नंतरची फ्लाइट आहे तर ते डायरेक्ट एअरपोर्टवर येणार आहेत." "काय? असं कसं करू शकतात ते? आणि मग तुमचं काय?" "ते काही नाही. आधी त्यांना फोन करा आणि रात्री तुम्ही दोघंही एकत्र जाणार आहात." "बाबा, अहो मी जाईल. त्यांना नको त्रास. विनाकारण त्यांची चिडचिड नको व्हायला." "अहो, पण सुनबाई, तुम्ही एकट्या कशा जाणार? मी येतो तुम्हाला सोडायला." "नको बाबा, खूप उशीर होणार आहे. विनाकारण तुमची दगदग होईल. मी ड्रायव्हर काकांसोबत जाईल." पण "नको ना बाबा प्लीज." "ठीक आहे. झाली आहे ना तुमची सगळी तयारी? सगळं नीट घेतलं आहे ना?" "हो सुनबाई, सगळं नीट चेक करा." "हो बाबा." "आजी, तुम्ही दोघं नका काळजी करू. मी सगळं काही घेतलं आहे आणि नीट चेक पण केलं आहे. बरं जा आता थोडा वेळ आराम कर." "हो." निशिता आराम करायला निघून गेली. रात्री तिने सगळ्यांसोबत जेवण केलं आणि आवरून घेतलं. रात्री सगळ्यांचा निरोप घेऊन ती एअरपोर्टवर निघाली. भाईसाहेब तर चिंतेत होते कारण त्यांना माहीत होतं अनुराग मुद्दाम ऑफिसला गेला आहे आणि निशी एकटीच गेली होती. ती वेळेवर पोहोचेल की नाही याचीही चिंता होती. त्यांनी त्याला फोन करून वेळेत जा हे बजावलं होतं. निशिता बराच वेळ बसून होती. फ्लाईटला टाईम होता अजून. एकटीच बसत होती. ती वाट बघून बघून कंटाळली होती. नंतर तर असं वाटत होतं की अनुराग येईल की नाही. पण काही वेळाने अनुराग आला. त्याला बघून तिच्या जीवात जीव आला. काही वेळाने ते फ्लाईटमध्ये बसले. आज पहिल्यांदा निशी फ्लाईटमध्ये बसली होती. त्यामुळे थोडी भीती वाटत होती. पण सांगणार कसं? त्यामुळे तिने तिचे डोळे मिटून घेतले आणि त्यातच तिला झोप लागून गेली. 8-9 तास लागतात बालीला पोहोचायला. ते सकाळी 9च्या सुमारास बाली गेटवर पोहोचले. निशीसाठी हे सगळं नवीन होतं आणि अनुराग कालपासून तिच्याशी एक शब्दही बोलला नव्हता. तिला हे सगळं बघून खूप आनंद झाला होता. पण तिला तो आनंद व्यक्त करण्यासाठी अनुराग तर तिच्याशी बोलायला पाहिजे होता ना. तिचा मूडच ऑफ झाला. तो तिला हॉटेल्सचे डिटेल्स देऊन काम आहे असं सांगून निघून गेला आणि तिला हॉटेलला जा असं सांगितलं. तिला खूप वाईट वाटलं होतं. पण तिला विनाकारण मूड ऑफ करून घ्यायचा नव्हता.
तिला एअरपोर्ट खूप आवडलं होतं. तिने बाहेर आल्यावर बाईसाहेब नंदिनीबाईंना व्हिडिओ कॉल केला. ती खूप खुश दिसत होती. ती त्यांना दोघांना आजूबाजूचा परिसर दाखवत होती. तिचा आनंद शेअर करत होती. तितक्यात नंदिनीबाईंनी प्रश्न विचारला, "अनुराग कुठे आहे?" तेव्हा मात्र तिचा चेहरा पडला. तेव्हा तिला काय बोलावं ते सुचत नव्हतं. "आजी अहो, त्यांना खूप महत्त्वाचं काम आलं म्हणून ते गेले." "अगं म्हणजे आता तू एकटी आहेस. थांब आता बिट्टूची खबर घेतो." "असं परदेशात बायकोला एकटीला सोडून कुठे गेला आहे?" "सुनबाई एक काम करा. तुम्ही लगेच हॉटेलला जा. पैसे आहेत ना? करन्सी चेंज करून घेतली ना तुम्ही?" "हो बाबा, तुम्ही नका काळजी करू. मी लगेच जाते हॉटेलवर. तिथे पोहोचले की कॉल करते तुम्हाला. आता पण इथे खूप छान वाटतं आणि ही जागा खूप आवडली मला, म्हणून तुम्हाला कॉल केला. सुनबाई काळजी घ्या तुमची आणि खूप मजा-मस्ती करा. तिथला सगळा परिसर फिरा. छान-छान फोटो काढा." "हो आजी, ठेवू फोन?" त्यांच्याशी बोलून तिने हॉटेलकडे जायचं ठरवलं. काही वेळात ती हॉटेलला पोहोचली. आधीच रूम बुक होती, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. तिने आधी गेल्या गेल्या मस्त बाथ घेतला, तेव्हा कुठे प्रवासाचा सगळा शीण उतरला. तिने फोन करून मस्त गरमागरम कॉफी मागवली आणि ती पर्यंत भाईसाहेबांना कॉल करून पोहोचल्याचं कळवलं. काही वेळाने कॉफी आली. तिने बाल्कनी उघडली आणि निसर्गाचा आनंद घेत कॉफी एन्जॉय करत होती. खूप सुंदर व्ह्यू होता समोर. ती तिचं सगळं टेन्शन, विचार विसरून त्या निसर्ग सौंदर्यात हरवली होती. तिचा फोन वाजला तेव्हा कुठे ती भानावर आली. ती आत आली आणि फोन उचलला. संजूचा फोन होता. "काय मग निशी मॅडम, हनीमूनला गेलात आणि सांगितलंही नाही." "कसलं काय? आम्ही फक्त फिरायला आलो होतो आणि त्यात पण हे त्यांचं काम आवरायला करायला गेले होते." "अगं म्हणजे तेच गी. "ए निशी, तिकडे खूप कपल असतील ना गं? आम्हालाही सांग कसं वाटतं तिकडे. लग्नानंतर मी आणि आमचे इन्स्पेक्टर साहेब, आम्ही दोघेही तिकडेच जाऊ." "हो गं बाई, नक्की करेल." "बरं संजू, मी तिकडे नाही येत तर जरा आई-बाबांकडे लक्ष असू दे हां." "हो गं, तू नको काळजी करू इकडची. तू मस्त एन्जॉय कर. बाय." बाय." तिने फोन ठेवला आणि बॅग अनपॅक केली. यार, काय करू मी एकटी? हे तर गेले, पण त्यांच्या कामाला साधं फोन करून विचारलं पण नाही मला. मी पोहोचले की नाही? कधी-कधी खूप असह्य होतं. मी करू का यांना फोन? नाही, नको. कामात असतील तर चिडतील. ती विचार करता-करता झोपून गेली. दुसरीकडे अनुराग त्याच्या मित्राला भेटायला गेला. ते 4 दिवस पालीमध्ये थांबणार होते. तर याने 4ही दिवस वेगवेगळ्या लोकांसोबत मीटिंग ठेवल्या होत्या. संध्याकाळी तिला जाग आली, ती पक्ष्यांच्या आवाजाने. तिने घड्याळ बघितलं तर 5:30 वाजून गेले होते. अजूनही अनुराग आला नव्हता. आता मात्र तिला जाम टेन्शन आलं. तिने कॉल केला, पण कॉल लागलाच नाही. तिने दिवसभर काही खाल्लं नव्हतं. प्रवास केल्यामुळे थकली होती आणि त्यात अनुराग नव्हता सोबत. कसा तिच्या घशाखाली घास उतरेल? तिला आता खूप रडायला यायला लागलं होतं. तितक्यात दरवाजा उघडण्याचा आवाज आला. त्यामुळे ती घाबरली. शेजारी असलेली पाण्याची बॉटल उचलली आणि ती समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात घालणार. तितक्यात अनुराग जोरात ओरडला, "अगं ये, आता काय जीव घेते का माझा?" तर तुम्ही सो सो सॉरी. मला वाटलं कोणीतरी चाललं. खरंच सॉरी. दुसरं कसं कोण येईल आपल्या रूममध्ये? सरक आता बाजूला. ती बाजूला झाली. तो फ्रेश व्हायला गेला. तो येईपर्यंत बसून होता. अनुरागने कॉल करून स्वतःला खायला मागवलं. निशी बाल्कनीमध्ये गेली. काही वेळाने त्यांचा नाश्ता आला. त्याने निशीला साधं विचारलं पण नाही आणि ही तशीच उपाशी होती दिवसभर. फक्त एक कॉफी होती. ती त्याच्यासाठी थांबली होती आणि त्याने साधं विचारलं पण नाही. तिचे डोळे भरून आले. ते कसंबसं स्वतःला सावरलं. त्याचं खाऊन झालं तसा तो बाहेर जायला निघाला. तेव्हा तिने आवाज दिला, "हो, काय? तुम्ही कुठे चाललाय?" "म्हणजे आता मी कुठे जायचं हे तुला विचारून ठरवू का?" "अहो, म्हणजे मी काय करू एकटी इथे रूममध्ये?" "का? आता काय झालं? खूप फिरायची हौस होती ना तुला? मग फिर तुझं तू. मी काही रिकामा नाही तुझ्यासारखा. तू फिरू शकतेस. माझी वाट नको बघत बसू. आणि असं परत मागून टोकू नको." इतकं बोलून तो निघून गेला. तिला खूप रडायचं होतं, पण मग तिने एकटीनेच फिरायचं ठरवलं आणि मग किती म्हटलं तरी अश्रू मात्र गळत होते. तिने आजूबाजूला काय-काय फिरण्यासाठी ते सर्च केलं. उद्यापासून सगळं फिरूया असा विचार केला. तिला भूक लागली होती, पण काहीच खायची इच्छा नव्हती. त्यामुळे ती तशीच रूममध्ये आराम करत बसली. रात्री पण बराच वेळ अनुरागची वाट बघत होती. शेवटी कंटाळून झोपी गेली. उशिरा अनुराग आला. तो आला तेव्हा बेडवर झोपली होती, म्हणून मग तो खाली झोपला. सोफा खूप लहान होता. दुसऱ्या दिवशी ती उठली तेव्हा तिला अनुराग खाली झोपलेला दिसला. तिला वाईट वाटलं. आपल्यामुळे त्याला खाली झोपायला लागलं. तिने त्याला उठवलं आणि बेडवर झोपायला सांगितलं. तोही झोपून गेला. तिने तिचं आवरलं. मोबाईल, पर्स घेऊन हॉटेलच्या बाहेर पडली.
आजूबाजूचा परिसर ती एकटीच चालत फिरत होती. वेगवेगळे पक्षी, झाडं बघत त्यांचे फोटो काढत होती. तिला खूपच आवडली होती ती जागा. अनुरागला जाग आली तेव्हा निशी रूममध्ये नव्हती. त्याने सगळीकडे बघितलं पण ती नव्हतीच. शेवटी त्याने रिसेप्शनवर कॉल केला तेव्हा समजलं की ती बाहेर गेली आहे. त्याने त्याच्यासाठी कॉफी मागवली आणि फ्रेश व्हायला गेला. तसंही त्याला तिचा पिच्छा सोडवायचा होता. तिची ती गेली तर ते बरं झालं. तो त्याचं आवरून मीटिंगसाठी निघून गेला. निशिता चालत-चालत एका ठिकाणी आली. समोरचा नजारा बघून ती भारावून गेली. खूप सुंदर होतं मंदिर ते. तिने मंदिराचा परिसर बघडला, बरेच फोटो काढले. अनेक जोडपे तिथे आले होते. त्यांना बघून तिचे डोळे भरून आले. बिचारी एकटी फिरत होती, पण तिने लगेच डोळे पुसले आणि दर्शन घेऊन बाहेर पडली. आजचा तिचा खूप छान दिवस गेला. बाहेरचं तिनं थोडंफार खाल्लं, त्यामुळे हॉटेलवर यायला 7 वाजून गेले. रूमवर आल्या-आल्या भाईसाहेबांना कॉल करून आज ती काय फिरली सगळं सांगितलं. त्यांनी परत अनुरागबद्दल विचारलं, पण तो आत्ताच बाहेर गेला असं सांगून त्यांनी बाजी सावरून घेतली. आज पण त्याच्यासाठी जेवण करायची थांबली होती, पण नेहमीप्रमाणे अनुराग खूप उशिरा आला. आज तिने त्याच्यासाठी बेडवर जागा ठेवली होती आणि ती खाली झोपली होती. आज तो आला तेव्हा त्याला तिच्या चेहऱ्यावर खूप उदासीनता दिसली. खूप रडली आहे असं वाटत होतं. त्याला मनातून वाटत होतं, की आपण चुकीचं वागलो आहे का तिच्याबरोबर? पण लगेच त्याचं दुसरं मन त्याला चुकीचं सांगायचं. आतून त्याला आज खूप वाईट वाटत होतं. त्याने तो विचार झटकला. फ्रेश होऊन जेवण ऑर्डर केलं. जेवण करून तो झोपून गेला. असेच त्यांचे 3 दिवस निघून गेले. पण या 3 दिवसात निशिता मात्र आतून पार तुटून गेली होती. तिने या 3 दिवसात स्वतःला खूप समजावलं होतं. घरी सगळं सांभाळून घेतलं होतं. पण शेवटी तीही माणूस आहे. तिलाही भावना आहेत. त्यामुळे ती आज खूप अपसेट फील करत होती. अनुराग नेहमीप्रमाणे निघून गेला. तिने आज तिचं सगळं पॅकिंग करून ठेवलं. कारण उद्या त्यांना परत इंडियामध्ये यायचं होतं. ती आज बीचवर गेली. बराच वेळ तिथे फिरत होती. सूर्य अस्ताला गेला तरी तिचं लक्ष नव्हतं. अविरत अश्रू गळत होते. स्वतःला आज ती मोकळं करत होती. किती दिवस असं दुःखात मनात साठवून ठेवणार? समोर त्या अथांग पसरलेल्या समुद्राकडे बघत होती. कदाचित तिचं दुःख या समुद्रापेक्षाही मोठं होतं. हळूहळू अंधार पसरू लागला. बीचवर नाईट आऊटसाठी आलेली त्यांची गर्दी वाढू लागली. या सगळ्यात असून पण आपली निशी कुठेतरी हरवली होती. एकटीच शांत बसून होती. आज अनुराग उद्या जायचं म्हणून लवकर आला, तर निशी आली नव्हती. त्याने तिचं बॅग पॅक केली आणि निवांत बेडवर बसला. कॉल करून जेवण ऑर्डर करायला फोन केला, पण त्याला सुचत नव्हतं काय मागवावं. म्हणून त्याने तसं सांगितलं, की मॅडमने जे ऑर्डर केलं ते पाठवा. तेव्हा त्याला असं समजलं, की तिने हॉटेलमध्ये आल्यापासून फक्त एक कॉफी ऑर्डर केली होती. हे ऐकून तर तो हादरूनच गेला. अरे यार! काय मुलगी आहे ही. मी नाही म्हणून काहीच खाल्लं नाही हिने आणि मी मूर्ख रोज तिच्यासमोर जेवत होतो. साधं इतकंही नाही विचारलं की जेवलीस का? का मी इतका कठोर वागतो आहे तिच्याशी? माझ्यातली माणुसकीही संपली का? त्याला खूपच वाईट वाटलं. त्याला आता भूक असूनही काही खायची इच्छा होत नव्हती. त्याने काहीच ऑर्डर केलं नाही. तो तिची वाट बघत बसला. आज तिच्यासोबत जेवण करू असं त्यानं ठरवलं, पण निशी काही अजून आली नव्हती. 9 वाजून गेले तसं त्याला थोडं टेन्शन यायला लागलं. कारण त्याला माहीत नव्हतं की ती नक्की कुठे गेली आहे. बघता-बघता 11 वाजून गेले. आता मात्र अनुराग खूपच घाबरला. नको ते विचार त्याच्या मनात यायला लागले. तो खाली गेला आणि रिसेप्शनला विचारलं. तिने फक्त बाहेर जात आहे असा मेसेज ठेवला होता. आता मात्र काय करावं त्याला समजत नव्हतं. त्याच्याकडे तिचा नंबरही नव्हता. त्याने रिसेप्शनवरून तिचा नंबर घेतला आणि तिला कॉल केला. रिंग जात होती पण ती कॉल उचलत नव्हती. त्याला खूप टेन्शन आलं. घरी जर विचारलं तर भाईसाहेब काय हाल करतील हे त्याला माहीत होतं. म्हणून त्याने घरी कॉल केला नाही. त्याने हॉटेलची कार घेतली आणि बाहेर पडला. तो सतत तिला कॉल करत होता पण ती उचलत नव्हती. आता शेवटी त्याने नंदिनीबाईंना कॉल केला आणि झालेला सगळा प्रकार सांगितला. त्या तर इतक्या घाबरून गेल्या की काय बोलावं तेच त्यांना सुचत नव्हतं. त्यांना असं घाबरलेलं बघून भाईसाहेबांनी फोन घेतला. भाईसाहेब हे खूप चिडले अनुरागवर. आज पहिल्यांदा अनुरागला तिची खूप काळजी वाटत होती. असं वाटत होतं की त्याचा जीवच कोणीतरी काढून नेला आहे. लास्ट कॉल तिने संजूला केला होता आणि तिचा नंबरही अनुरागकडे नव्हता. पण भाईसाहेबांच्या लक्षात आलं की ती तिच्या बाबांना नाहीतर संजूला कॉल करू शकते. म्हणून त्यांनी अनुरागला दोघांचे नंबर पाठवले. त्याने लगेच संजूला कॉल केला. संजूला 2 तासांपूर्वी तिचा कॉल येऊन गेला होता. तेव्हा ती बीचवर असल्याचं समजलं. त्याने थोडाही वेळ न घालवता गाडी बीचकडे घेतली. काही ठिकाणी पार्टी चालू होती. त्याने तिला सगळीकडे शोधलं पण तरीही ती नाही दिसली. त्याने थोडे पुढे जायचं ठरवलं. खूप अंधार होता तिकडे. पण त्याला आता कोणताही चान्स सोडायचा नव्हता.
तो तिकडे गेला तेव्हा त्याला कोणीतरी तिथे बसलेलं दिसलं. तो पळत तिकडे गेला. जसा जवळ जात होता तशी त्याची खात्री पटत होती की ती निशीच होती. त्याने तिला आवाज दिला पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. आता मात्र तो खूप चिडला होता. ही काय पद्धत झाली का बाहेर थांबायची? असं तो तिला मागूनच ओरडला पण तरीही तिने काहीच उत्तर दिलं नाही. तो तिच्यासमोर जाऊन उभा राहिला तरी तिची नजर शून्यात होती. डोळ्यातून अश्रू येत होते. ना तिला आजूबाजूचं भान होतं, ना तो आल्याचा आनंद, काहीच नाही. भावनाशून्य चेहरा होता तिचा. शेजारी मोबाईल पडला होता. तिच्या फोनवर भाईसाहेबांनी कॉल केला तरी तिचं लक्ष नव्हतं. अनुरागने कॉल उचलला आणि ती भेटली आहे असं सांगितलं. तेव्हा कुठे ते टेन्शन फ्री झाली. त्यांनी शेवटी तिला हात लावून भानावर आणायचा प्रयत्न केला. तिने त्याच्याकडे बघितलं. पूर्ण डोळे लाल झाले होते. खूप काही होतं तिच्या डोळ्यात पण जास्त दुःख दिसत होतं. तिची ती नजर अनुरागचं काळीज चिरून गेली. त्याच्या हृदयात एक कळ देऊन गेली. "कोण तू?" जेव्हा तिने असं विचारलं तेव्हा मात्र त्याचा तोल गेला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. आज तो जबाबदार होता तिच्या त्या अवस्थेला. हा प्रश्न एका क्षणात त्याला पोरकं करून गेला. जे की तो तिला नेहमी बोलायचा, "तू कोण मला विचारणारी?" तेव्हा तिला काय वाटत असेल? तिने खूप हेवी ड्रिंक केलं केलं होतं. हे त्याला एव्हाना समजलं होतं. त्याने तिला नीट उठवलं. ती त्याच्यासोबत यायला तयारच नव्हती. काहीतरी बरळत होती. बिलकुल शुद्ध नव्हती तिला. रडत होती आणि काहीतरी बरळत होती. "सोड मला. कोणी नाहीये माझं या जगात. कुठे घेऊन चालला आहे मला? सोड हां. नाहीतर मी माझ्या बाबाला नाव सांगेल. सोड. फक्त त्यांचाच आधार आहे मला. तुला एक सांगू? कोणाला सांगू नको हां. मला ना कधी प्रेम भेटलंच नाही. मी ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्याने कधी माझ्याशी नीट संवादसुद्धा साधला नाही. काय मी कोणाच्या प्रेमाच्या लायक जिथे माझ्या नवऱ्यालाच मी नकोय. सोड, सोड हां. नाहीतर मी खूप मारेल तुला." ती त्याला मारत होती, पण आज तिच्या हातापेक्षा तिचे शब्द त्याला जास्त लागत होते. त्याने तिला गाडीमध्ये बसवलं. ती खूप प्रतिकार करत होती, हातपाय झाडत होती. शेवटी नाईलाजाने त्याने तिचे हात बांधले. मग ती शांत बसून राहिली. सतत अश्रू येत होते. "तू काय मला बांधून ठेवणार? मी स्वतःला प्रेमाच्या अशा बंधनात बांधून ठेवलं आहे ना, की त्यात जर प्रेम भेटलं नाही, तर ते बंधन खूप वेदना देणारं असतं." इतकंच बोलून तिने डोळे बंद केले. त्याने गाडी हॉटेलकडे घेतली आणि तिला उचलून घेऊन रूममध्ये आणलं. खूप बडबड करत होती. तिला सांभाळणं आता खूप अवघड झालं होतं. त्याने कसंबसं तिला झोपवलं, पण ती त्याचं काहीच ऐकत नव्हती. शेवटी त्याने तिला घट्ट आपल्या मिठीमध्ये पकडून ठेवलं. बराच वेळ ती धडपड करत होती. शेवटी ती शांत झाली आणि झोपून गेली. तेव्हा त्याने तिची केसं नीट केली आणि तिच्या पायातले बूट काढले. चेहरा रडून लाल झाला होता. त्याने टिशूने चेहरा पुसला आणि तिला नीट स्वतःच्या कुशीत घेऊन झोपला. त्याला अजिबात झोप येत नव्हती. कितीतरी वेळ तो तिच्याकडे बघत होता. लग्न झाल्यापासून आज ती त्याच्यासमोर रडली होती. नाहीतर नेहमी त्याला त्रास द्यायची, फ्लर्ट करायची, खोडी काढायची. पण इतकं दुःख तिने कधीच त्याला जाणवू दिलं नाही. आज नशेत ती खूप काही बोलून गेली. बराच वेळ तो जागा होता. उद्या त्यांना इंडियाला परत यायचं होतं आणि आज असं काही होईल हे त्याने कधी स्वप्नात पण बघितलं नसेल. खूप उशिराने तो झोपी गेला. रात्रभर तिला आपल्या कुशीत घेऊन झोपला होता. एका मिनिटासाठी सुद्धा त्याने त्याची मिठी सैल केली नव्हती. आजही ही रात्र निशितासाठी खूप काही होती, पण ती नशेत होती. त्यामुळे तिला काही भानच नव्हतं. पण या घटनेने अनुराग मात्र तिच्या बाबतीत थोडा हळवा झाला होता. तिला मिठीत घेतलं तेव्हा कुठे त्याला बरं वाटलं. तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला. पण या घटनेनंतर निशी काय रिॲक्ट करेल? अनुराग काय करणार? बाईसाहेब हे खूप रागावले होते अनुरागवर.